रायगाव शहरातील हरेकृष्ण मंगल कार्यालयात दिनांक 17 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी रायगाव तालुक्याच्या वतीने भाजपा 2024 अधिवेशन व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्राचार्य डॉक्टर अशोकराव उईके, तर उद्घाटक रायगाव विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मोहनशेठ गुंदेचा, राजेंद्र डांगे मंचावर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या फोटोचे पूजन तसेच वंदे मातरम गीत व महाराष्ट्र गीत म्हणून करण्यात आली। नंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणातून या सरकारच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देश होण्यासाठी भक्कम कामगिरी करू शकतोय, निर्णयशून्य भरकटलेल्या अवस्थेतून देशाला बाहेर काढून विकासाच्या महामार्गावर गतिमान होण्यास मोदी सरकारने यशस्वी चालना दिली। तसेच रायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे व त्यांच्या प्रयत्नामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये मेहनत करून माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला आमदार बनवलं, त्यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी आहे। तसेच विरोधी पक्षवाले लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करीत आहे, त्यांच्या असल्या प्रचाराला बळी पडू नका, असेही अध्यक्षीय भाषणातून आमदार प्राचार्य उईके म्हणाले। या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील शेकडो महिला नागरिकांनी आमदार प्राचार्य अशोक उईके यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी मंचावर भाजपा जिल्हा सरचिटणीस अनिल राजूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले, शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर, माजी सभापती प्रशांत तायडे, सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे, बाळासाहेब दिगडे, बबन भोंगारे, गजानन लडी, श्रीरंग चापले, अनिल नंदुरकर, अभिजित कदम, भास्करराव मानकर, तसेच महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रीतीताई काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, शोभाताई इंगोले, शिलाताई सलामे यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल राऊत, तर आभार प्रदर्शन अभिजित कदम यांनी मानले।